मोठी बातमी. विना अनुदानित शिक्षक त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करतात. पण शिक्षकांच्या मागण्यावरती आता सकारात्मक तोडगा निघालाय. विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि हा निरोप दिलाय गिरीश महाजनांनी. यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही असं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलं. अधिवेशनानंतर शिक्षकांच्या खात्यात वाढीव पगार जमा होईल अशी घोषणा आझाद मैदानात गिरीश महाजनांनी केली. पण आज दिवसभर याच मुद्द्यावरनं कमालीचं राजकारण रंगलेलं होतं, तेही पाहूया. शिक्षक बेजार, अनुदानासाठी एल्गार. विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन. महाविकास आघाडीचा आंदोलक शिक्षकांना पाठिंबा. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधल्या अधिवेशनात झाला होता. मात्र याला 10 महिने उलटून सुद्धा अद्याप अनुदानाच्या निधीची कोणतीही तरतूद सरकारनं केलेली नाही. त्यामुळे विना अनुदानित शाळांचे शिक्षक चांगले संतापले. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ गेल्या 4 दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट दिली शरद पवारांनी आणि आपला पाठिंबा दर्शवला. सरकारनं लवकरात लवकर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देत त्यांच्या पाठीमागे असल्याचं जाहीर केलं. शिक्षक आज पावसामध्ये चिखलामध्ये इथं बसतो आणि ती वेळ त्याचं येते हे लहान असताना सोडवणार नाही. त्यासाठी काही हजार कृती लागते, मला आकडा नक्की माहिती नाही. आता असे त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा. आपण नेहमी असं म्हणतो कारण आपली संस्कृती आहे, पितृदेव भव, मातृदेव भव आणि गुरुदेव भव. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण? दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे. विधान परिषदेमध्येही विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचे पडसाद उमटले. दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार असताना विना अनुदानित शिक्षकांसाठी काहीही केलं गेलं नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. राज्य शासनाचा GR निघतोय परंतु अंमलबजावणी होत नाही. किती पैसे लागणार आहेत? 1100 कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत. फार मोठी रक्कम नाही. इकडे शक्तीपीठासाठी 18,000 कोटी रुपये खर्च करायला लागलाय तुम्ही. इथं पुरवण्या मागण्यातनं 50,000 कोटी रुपये तुम्ही द्यायला लागलाय. नगर विकासला 15,000 कोटी रुपये आलेत आता. आणि या शिक्षकांसाठी मात्र टप्पा अनुदान 1100 कोटी रुपयेचं मिळत नाही. हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला. दुसरा टप्पाही आम्ही दिला 40%चा. त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं. त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना. फुटकी कवडी नाही दिली. आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय. खरं आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, हे मान्यच आहे. पण निर्णय आम्ही घेतला. 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही. त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. बरं ठीक आहे, पण आता तुम्ही आहात ना, मग तुमचं तुम्ही का नाही देत? तुम्ही द्या ना. प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रकाराला जबाबदार नाहीत बोलले ते, नाही तर ते पण बोलायला कमी करणार नाहीत की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं. तर हे सगळे विनोदाचे सगळे त्यांची हास्यजत्रा पुरे झाली. आज ते बसलेत. गेले 2.5 वर्ष तेच होते, आमच्याही आधी तेच होते, आता सुद्धा तेच आहेत. तर समजा आम्ही नाही करू शकलो, तुम्ही करा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं पाप देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाच्या आडून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर अखेर सरकारनं या शिक्षकांशी चर्चा सुरू केल्याचं पाहायला मिळालं.
बुधवारी दुपारी आंदोलक शिक्षकांचे शिष्टमंडळ मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीला पोहोचलं. त्यानंतर या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता या भेटीगाठींमुळे शिक्षकांच्या आंदोलनाची कोंडी फुटते का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर ही भेट यशस्वी झालेली आहे. गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला आलेली आहे आणि शिक्षकांच्या मागण्या मान्य होत आहेत. वाढीव पगार हा अधिवेशनानंतर त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. यापुढची